गड्या डोंगरच राहणार चाकर. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय बरेच दिवसांनी ट्रेकला कुठे जायचं तर नक्की झालंय नाही. आता बघूया, आपले मित्र आले सर्व. बघा हे तर मित्र आलेत. हे अजून ट्रेकला कुठे जायचं ते नक्की झालं नाही, यांचा डिसाईड नाही झालंय. फक्त घरातून बाहेर पडलोय, अजून प्लॅन नाही झालाय कुठं जायचं ते. घरातून फक्त बाहेर पडले. हा बघा, हा आलाय लग्नावरून डायरेक्ट इकडे आलाय. हा आलाय खेळायला जातो, क्रिकेट खेळायला, तर इकडे डायरेक्ट आलाय. भाई फक्त एका शब्दावर आला. हे बघा, हे आपले फंटर आले आहेत. खूप जण आम्ही निघालो ट्रेकला. मुंबईच्या बाहेर जाऊन बघूया आता ट्रेक कोणता सक्सेसफुल होतो ते जायचं आहे. चला भेटूया पुढे. आपल्याला 2 मित्र अजून पुढे भेटणार आहेत, तर आपण जाऊन पुढे भेटूया. चला, आता आपला प्रवास चालू होतोय ट्रेकच्या दिशेने. लोकेशन पक्का नाही झालाय, लोकेशन पक्का लगेच पुढे सांगतो मला. चला, आता आम्ही येऊन पोचलोय पनवेल येथील कलंबोली नाक्यावर पोचलोय. हा आहे कलंबोलीचा नाका आणि हे दोघांचा भांडतात इथे दोघं. हे बघा, अजूनपर्यंत आमचा डिसाईड नाही झालाय कुठे जायचं आहे ते, कोणता किल्ला करायचा हे डिसाईड नाही झालंय अजून. आता चाललंय कर्जतला जाऊन बघूया. कर्जतवरून डिसाईड करून नंतर पुढे जायचा प्रयत्न आहे. बघूया कर्जतला काय ठरतंय ते बघूया. कर्जतवरून जाऊन पुढे प्लॅन ठरेल कुठे जायचं ते तुम्हाला सांगतो. आता आम्ही निघतोय कलंबोली नाक्यावरून पुढच्या दिशेने. काय माहित नाही, कर्जतला जाऊन समजणार पुढे. काय माहितीये, मी काय बोललो, मला केस कापायचे जरा सेट करायचे, एवढे वाढवलेले मस्त पैकी. त्याला बोललो जरा व्यवस्थित कापणारा पाहिजे. हा बोलतो, अरे हा तिथे एक आहे रिसेप्शनला 2 बायका बसतात आणि आतमध्ये 2 जण नाही तर मस्त कापतात. मी गेलो आतमध्ये, त्याच्या तोंडाकडे बघून वाटत होता हा वाट लावणार. आणि काय झालं माहिती, गेलो, बाई बोलतो शॅम्पू विम्पू करू. मी म्हटलं शॅम्पू पासून सुरुवात आहे, मग काहीतरी चांगलाच करेल. शॅम्पू विम्पू धुला केस, नंतर इकडनं अर्धी मारला आणि इकडनं अर्धी मारला. तू करतोय काय, म्हटलं काहीतरी करेल रे. भैयाकट, पूर्ण भैयाकट. दुसऱ्या दिवशी कामाला बोलतात, काय रे काय करू ना, भैयाच बनू ना तू पण भैया. केसां अश्विन भैयाच आहे ते सोड. आणि केले टाकलं ना, याचा कट मारलेला सेम बेंडी निग्रो, सेम निग्रो. रितेश कांबळे. मला तेच म्हणतात सगळी, रितेश कांबळे. रितेश कांबळे. नमस्कार मंडळी, फायनली आमचा आता प्लॅन झाला आहे कुठे जायचं ते. आता आम्ही जाणार आहोत. कुठे जायचं आपल्याला? आपण आता विसापूर किल्ल्यावर चाललोय. सकाळचे वाजलेत 4ला 9 मिनिटं बाकी आहेत. आपण ऑलमोस्ट 4:30 पावणे 5 पर्यंत जाऊ. सनराईजच्या टायमापर्यंत आपण जागे असणार आहे. जेव्हा सनराईज होणार मस्त फोटोज काढणार, व्हिडिओज काढणार आणि झोपून जाणार. 12 वाजता उठणार आणि परतीच्या प्रवासाला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भेटू. आता आम्ही आमचा रात्री 11 वाजता झालेला आहे. 11:30 वाजता घरातून बाहेर पडलोय आणि मस्त चालली राईड. आता आपण आलोय हाय ते म्हणजे लोणावळ्याला आहे. लोणावळ्या खंडाळा घाटामध्ये बसलोय इथे चहा प्यायला. आता आमचं डिसाईड झालंय जायचं आपल्याला विसापूर किल्ल्यावर. आता इथं आपल्याला विसापूर किल्ल्यावरती. चला भेटूया विसापूर किल्ल्यावर. चला, आता चहा पिऊन झाले. आता आम्ही निघालो पुढच्या दौऱ्यावरती. ह्याचा तोंड बघा, भूत बघा, भूत. त्याला लग्नाची घाई पडले. पोरगी असली लवकर सांगा कुठली. पोरगी नको मला मी एकटा सिंगल ठीक आहे. पोरगी बिरगी नको. जीने का अभी 2 बजे निकला है, वैसा नहीं निकलना पड़ेगा. इसको क्या हुआ है अभी, इसको क्या हुआ है, अश्विन को क्या हुआ है, वो देख तो. जादू जादू जादू. काय चणे फक्त येतील तेवढेच. गाडीचा आवाज आहे का, आवाज आहे का? हो 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 हो. सकाळचे 5 वाजले. आता आम्ही पोचलोय गडाच्या पायथ्याशी. आता आम्ही ट्रेक चालू करतोय. चला ट्रेक चालू करूया. हा आहे विसापूर किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आणि हा आहे प्रवेशद्वार. इथे किल्ल्याचं बनवलं आहे, काम चालू आहे. हा बघा, याचं बांधकाम केलं आहे, आजच केलं वाटते. सिमेंट टाकलं आहे आणि अंधारातून का तुम्हाला दिसणार नाही. आम्ही दिसत पण नाही. आता आम्ही मोबाईलच्या टॉर्चवरती चाललोय. हे बघा, 3 जण पाठी आहे, 3 जण पुढे चाललोय आम्ही मोबाईलच्या टॉर्चवर. हे बघा,
भारी वाटते आज जरा मॉर्निंगचा व्ह्यू पण घेणार आहात जरा. काय काय बायकांमध्ये रडतात असे आमची माणसं बायकांसाठी रडतात. मी नाही येणार, मला राग आला आता मी येणार नाही. आणि आता आले तर आता उशीर करून दाखवतात आम्हाला. हे बघा अंधारात चाललो आम्ही ट्रेकिंग करायला. सकाळचा सनराईज पाहण्यासाठी केलेला हट्टाहास. आता आम्ही पोचणार 5 मिनिटामध्ये फायनली किल्ल्यावरती. याने येऊन पोचलो आम्ही फायनली आपल्या किल्ल्यावरती. हे बघा, हो फायनली येऊन पोचलो. दमलेली माणसं. सूचना फलक लागला इथे बघा. किसका तोंड देखो. किल्ल्याची तटबंदी बघा. दमला विचारा. अवस्था किल्ल्याची काय आहे दिसणार नाही मला रात्रीची काय. किल्ल्यावर एंट्री करत समोर आपल्याला पाण्याचे टाके दिसते बघा. इथे पाणी आहे, पाणी पाणी. दमले. तोंडा बघा. बरं सुचवा तू. शंभे बाबू कुठे? शंभे बाबू आज महाशिवरात्र आहे तर इथे आज उत्सव आहे या मंदिरामध्ये. आणि इथे आता आरती चालू आहे. अंधारातून काय दिसत नाही ते तुम्हाला दाखवते. अजून फ्लॅश मारले रुद्र काय पण नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो फायनली आपण विसापूर ह्या किल्ल्यावर येऊन पोहोचलो आहे. महादेवाचं दर्शन घेतलं आपण पाठीमागे. अंधार होता ते दिसला काय. आरतीवरती आपल्याला भेटली. आता आम्ही सनराईजची वाट बघतोय. सनराईज आता उगवणार आहे, ती सनराईजची वाट बघतोय. आणि आता आम्ही इथे तटबंदीवरती आहे आणि आपल्यावरती भगवा आहे दाखवतो. इथे भगवा आहे आणि समोर आपल्याला आता सनराईज दिसणार आहे. बघण्यासाठी उभं राहिलं इथे. हे आपले मित्र आहेत सर्व. हे बघा सर्व फोटोशूट करतायत. आणि समोर आपल्याला भेटणार आहे एक सनराईज. आणि समोरचा निसर्ग बघा काय झाला, एक नंबर झालाय बघा. फायनली आपल्याला सनराईजची वाट बघतोय आपण. हे आपले मित्र सर्व इकडे आहेत. हे बघा फोटो सेशन चाललंय सर्वांचं. आपण सनराईज बघून नंतर मग बाकीचा किल्ला फिरून जाणार परतीच्या प्रवासाला. अजिंक्य पाष्टे, संतोष पाष्टे, अश्विन सपकाळ आणि हे आपले दोन फंटर आहेत. सोंडीर. एक नंबर व्यू. का नाश्ता खा लो, फ्री का नाश्ता खा लो. केला खाओ, खजूर खाओ खजूर. मुंग्या आल्या चालतील. मुंग्या खाल्ल्याने चांगले येतात, डोले येतात. केळा खातो, केळा खा. तुम्ही केळा खा बाबू, केळा खाले. सुंदरसा सनराईज झालाय. हा बघा समोर. बाप ह्याच्यासाठी केला हट्टाहास. आता मन झाले आमचं प्रसन्न एकदम. आता आम्ही जाणार आहे पूर्ण गड फिरायला. अश्विनबाई कसं वाटतंय? सुंदर ना? सनराईज कसं आहे? स्वर्गात आलंय. खूप काही. आणि भगवा आता हवा शांत झाली म्हणजे भगवा फडकत नाही. बघा सर्व ते तिकडे गेले. आता आपले भेटले तिथे वरती टेंट लावले. आता माझं तिकडे सुद्धा अर्थ मन आहे. आणि आता अजिंक्य भाषाचं मन होते की आपण ड्रोन घ्यायचा आहे. लवकर ड्रोन घेऊ आणि आपण सुद्धा असा उडवू आणि सुंदरसा असा सनराईज कॅप्चर करू आपण. लव यू. आपल्याला फिरायला वेळ मिळाला हा समोर पण आहे ना आपला किल्लाच आहे. वरती भगवा तर दिसतोय, माहित नाही कोणता आहे तो. ही तटबंदी आहे. ते आम्ही वरती आता होतो. वरून सनराईज बघितला आणि समोरचा दृश्य बघा. सनराईज नंबर 1 वाटे सनराईज. आणि वरून खाली जी गावं आहेत. हे बघा खाली पण घर आहेत. ती वरती पण तिकडे घर आहेत. ते बघा तिकडे पण घर आहेत. आणि सुंदर असा रोड जरा खाली इकडे घर आहेत. आणि आपला किल्ला इकडे.
आता आपण किल्ला एक्सप्लोर करणार आहे. इथे मध्ये पाण्याची टाकी आहे ते सुद्धा बघायला जाणार आहे. आणि इथे आमच्या संतोष पाष्टेचे व्हिडिओ चालू झाले आहेत. रडगाण असं रोजचा वर्षाचा 12 महिना व्हिडिओ फोटो आणि व्हिडिओ फोटो ते गुरा राखायला शेण काढत नाही आहे. हा एक पाण्याचा टाका आहे. ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी नाही आहे, पाणी संपलं आहे ह्याच्यातून. तिथे आपली खाली पाणी टाकी आहे, त्या तिथे आपण जाऊन दाखवू तुम्हाला पाणी टाकी. त्या पाणी टाक्यामध्ये पाणी आहे आणि इकडे सुद्धा खाली पाणी वलाव आहे थोडं अजून. आता आपण जाऊया इथे पाण्याची टाकी पाहायला. हे आहे पाण्याचे टाकं 1 2 3 4 तिथे वरती एक 5 आहे. आणि ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी आहे. हे बघा पाणी भरलेलं आहे फुल आहे. आणि समोर सनराईज कडक व्ह्यू. चला आता आपण जाऊया अजून पुढे काय ते पाहायला जाऊया. आणि आपले सगळे मित्र आपल्यासोबत सगळे पुढे चालत आहेत. मी पाठवून चाललो आहे. तिथे पण आपले काही मित्र भेटलेले ते सुद्धा आलेत शिर्डीवरून. आणि आता आपण जाऊया पुढे जाऊया पाहायला. आणि मंदिर आहे पुढे एक महादेवाचं, ते महादेवाचं मंदिरसुद्धा तुम्हाला दाखवतो मी. चला ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये शिड्या आहेत खाली उतरायला बघा. पाणी काढू शकतो आपण जाऊन खाली. आणि त्याच्या बाजूला सुद्धा अजून एक आहे. आणि इथे पाईप टाकलाय पाण्यासाठी हे बघा. आणि आपण शोधतोय इथे एका पाणी टाकीचं आपल्या बजरंगबलीचं हे आहे, मूर्ती आहे दगडात कोरलेली, ती शोधतोय. ते आपल्याकडे भेटत नाही आहे. कुठे आहे ते बघतोय, आम्हाला पण भेटली नाही अजूनपर्यंत. ते आम्ही आता शोधतोय. हे बघा इकडून खाली पाणी गेलं आहे, ते पाईप टाकलं आहे बघा. हे बघा पाईप टाकला आहे, पाणी खाली जाते इथून. विसापूर किल्ल्यावरती पाण्याची टाकी खूप आहे. आणि एका पाण्याच्या टाक्यामध्ये आपल्याला पाणी नाही दिसलं, बाकी सर्व पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी फुल आहे. पाण्याची कमी नाही विसापूर किल्ल्यावरती आहे. आणि आपण समोर आता आहे ना महादेवाचं मंदिर आहे. सकाळी आपण तिथे नाश्ता केला आणि आपल्याला आरतीसुद्धा भेटली सकाळी मस्तपैकी. आता आपण मंदिर दाखवतो बाहेरून आणि आतून सुद्धा दाखवतो. आणि समोर दाखवतो, इथून मला मंदिर दाखवतो समोर. हे समोर आहे ना मंदिर ते बघा. त्याच गावातल्या लोकांनी पूजा केली, आरती होती सकाळी. आपल्याला आरती पण भेटली आणि सकाळी नाश्ता बिष्टा सर्व भेटला, चहा बी सर्व भेटला. आम्ही मुंबईतून आलेले म्हणून आमचा खास पाहुणचार केला ह्या लोकांनी गावाल्यांनी, त्यांचेसुद्धा मनापासून आभार. चला आता दाखवतो मंदिर, दाखवून जवळून दाखवतो मला. आणि या किल्ल्यावर फिरताना मला ना एक गोष्ट जाणवली. ह्या किल्ल्यावर ना गाई गुरे खूप असतात, कारण ते शेण खूप पडलं आहे. आता आपले मित्र बोलत आहेत की हे शेण टाकलेलं आहे, पण हे टाकलेलं नाही आहे. कारण इथं गाई गुरं असावेत, कारण की शेण सर्वकडे आहे, असं कोण टाकणार नाही म्हणून. आणि कारण का पाण्याचं एक सोर्स पण खूप आहे इकडे. वरती जंगल आहे, समोर महादेवाचं मंदिर आहे. तुम्हाला आता जवळून जाऊन मी महादेवाचं मंदिर दाखवतो. चला महादेवाचं मंदिर पाहायला. इथे पण काहीतरी अवशेष आहे, लाल केलेले आहे. काय देवाची काहीतरी खुणा असेल म्हणून ते लाल केलेलं आहे. आपल्याला काही एवढं माहीत नाही, पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. इथे पण छोटीसा मंदिर आहे, कसलं ते माहीत नाही. आतमध्ये घंटे बिंटे लावले, चाडा फुला बी लावला, आज पूजा केली आहे. आणि ह्याच्या समोरच आपल्याला महादेवाचं मंदिर आहे. चला महादेवाचं मंदिर तुम्हाला दाखवतो आज मी. आपण आता येऊन पोचलो आहे ते म्हणजे महादेवाच्या मंदिराजवळ. हे आहे समोर महादेवाचं मंदिर. आणि ही आहे बाहेर दीपमाला. ही बघा, ही आहे दीपमाला, ही दीपमाला आहे. आणि ही आहे महादेवाचं मंदिर. आणि आपल्याला आता इथे तोफ दिसते बघा. तोफची अवस्था बघा काय आहे. ही तोफ आहे, तोफ. तोफ ही एक मोठी तोफ आहे आणि ही एक छोटी तोफ आहे. हे बघा ह्याच्यामध्ये गोला पण आहे बघा आतमध्ये.
खाली आहे ना प्रवेशद्वार आहे. आपण रात्री इथून चढलो होतो वरती आणि इथे पहिल्यांदा स्टार्टिंगलाच पाण्याची टाका आहे. इथे खालीसुद्धा एक पाण्याची टाका आहे आणि हे पाण्याची टाका आहे. आपण तिकडे पाण्याची टाका बघितले आणि आता आपण आहे हा सोडून फिरून असं वरून आपण येणार आहे, खाली उतरणार आहे. हे बघा इकडे पण पाण्याची टाकी आहे. इथे पण पाणी सुंदर आहे. इथे पाणी स्वच्छ आहे थोडं, तिकडे थोडं खराब होतं, पण पाण्याचा साठा गडावर खूप आहे. हे बघा आपले मित्र तटबंदीवरून फिरतात. ही आहे तटबंदी. काही तटबंदी तुटलेल्या अवस्थेत आहे. बघा आता आपण त्या साईडून आलो असं फिरून, तिकडे वरती महादेवाचं मंदिर आहे. आता आपण असं फिरून त्या साईडून असं वळून येणार, फिरून येणार आणि खाली उतरणार. ह्या किल्ल्यावर आहे ना पाण्याच्या टाक्या आहे ना, जाऊ तिकडे सर्व पाण्याच्या टाक्या आहे. बघा ही बघा ही एक आहे, ते एक आहे, ही मोठी पाण्याची टाकी आहे बघा. आणि समोर तटबंदी बघा एकदम चांगली आहे, चांगल्या अवस्थेत राहिले आणि काही ठिकाणी घसरले. नुसता पाणी पाणी पाणी, पाण्याची कमतरता कधीच होऊ शकत नाही या गडाला, एवढं पाणी आहे. आणि हे पाणी बघा ना एकदम स्वच्छ आहे पाणी, एकदम भारी पाणी आहे. आणि ते वरती एक समाधी आहे छोटीशी, म्हणजे मंदिर छोटंसं आहे. काय हे काय हे काय हे, वाव. आपल्याला समोर इथे राजवाडा टाईप दिसतोय. आता आपण जाऊन बघूया काय आहे, राजवाडा आहे की काय आहे ते. कारण हा राजवाडाच वाटतोय, मला तर राजवाडा वाटतोय राहण्यासाठी. इथे एक आहे, वरती पण आहे इथे, पण हे मोडकीला अवस्थित आहे, म्हणजे तुटलेल्या अवस्थेत आहे. काही काही अवशेष चांगले झालेत, बाकी सर्व अवशेष तुटलेले आहेत. हो राहण्यासाठीच आहे. हे बघा वरती काय नाही, भिंत फक्त मजबूत आहे अजूनपर्यंत तरी. हा दरवाजा अजून एक आहे समोर आपल्याला दिसतोय, ते वरती पण आहे, सेम आहे, दोन्ही पण सेम आहे ते. हे बघा आणि हा वरती एक आहे, सेम आहे दोन्ही पण. समोर तटबंदी बघा का एकदम भारी वाटते. बाकी काही तिकडचे तुटले, पण समोरची जे विंडो टाईप दाखवले ना एकदम कमानी टाईप, काय भारी वाटते. फ्रेम एक नंबर वाटते. आणि समोर आपला विंचूकडा आणि तो आहे लोहगड. आणि ह्या किल्ल्यावर आहे ना एक गोष्ट ही आहे ना की एवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत ना, जिथे जावं ना तिकडे पाणी टाकी आहे, जिकडे जावं तिकडे पाण्याची टाकी आहे. आणि पाणी पण एवढं त्या टाक्यातनी आहे. काही टाके खाली आहेत, पण काही टाके सर्व भरलेले आहेत. आणि पाणी एवढं काय काय मोठे टाके आहेत ना, खूप पाणी भरलेलं आहे. आता आपण जाऊया तिकडे, फ्रेम ती तटबंदी आहे ती तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन. नाही हे बघा आपले इथे बाकीचे मित्र इथं वरती बसलेत, पाण्याच्या टाक्यात इथे बसलेत ते लोक. आपण जाऊया खाली, दोघांना खाली गेले तिकडे. चला जाऊया खाली. ही आहे तटबंदी. कोण बोलत तटबंदी एवढीच भारी आहे म्हणून, लांबून पाहतानाच या तटबंदीच्या प्रेमात पडलो, म्हणून तिकडून इथपर्यंत धावत आलो. कारण जे ही दाखवली ना वरून टेहलणी करण्यासाठी ठेवली, पारे करण्यासाठी बघण्यासाठी, वरून खाली शत्रू पण आले ते पाहण्यासाठी. ह्या ज्या विंडो ठेवल्या ना कामाला, हे बघा एक नंबर वाटतंय. काय फ्रेमिंग आहे, नाद नाही. बघा इथून खाली असं बघायचं कोण दिसतंय काय. बघा समोर पण दिसतं आपल्याला तटबंदी बघा एकदम मजबूत बांधलेली आहे बघा. आणि समोर तो आहे लोहगडचा विंचूकडा, तो लोहगड आहे. आणि ही विसापूरची आपल्या तटबंदी आहे. चला दाखवतो पुढे. हे बघा तटबंदी बघा काय, कोण पण प्रेरणा पडे ह्या तटबंदीच्या. समोर अजून मोठी आहे, तिथे पुढे जाऊयात, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. आपल्याला जे पाहिजे होतं ना मारुतीची मूर्ती बजरंगबलीची, ते तिथे वरती बघा,
पाण्याच्या टाक्याचे ते आहे तिथे वरती आहे ते आपण तिथे गेलो नाही तर आपण तळबंदी बघायला आलो आधी तिकडे जमलं तर जाऊया आता तिथे मित्र तिकडे बघून आलेत हे बघा ती तटबंदी आहे आणि आपण ज्या प्रवेशद्वारातून खांबवर चढतो ना तिथे एका राईट साईडला पण एक मारुतीची मोठी मूर्ती आहे कोरलेली ती तुम्हाला जाता वेळी दाखवेन मी खाली उतरता वेळी आणि तुम्हाला इकडचे दाखव सर्व आणि इथे वरती गुरं पण आहेत जो तुम्हाला समोर दिसेल ना हा किल्ला कोणता आहे तर तो आहे लोहगड अथांग पसरलेला लोहगड त्याच्या समोर असणारा विसापूर किल्ल्यावर मी आता दाखवतो तुम्हाला लोहगड ही तटबंदीच ना पुढची विंचूकाडा आहे त्याला बोलतो विंचूकाडा बघा आणि इथे समोर भगवा आहे आणि लोहगडचं मेन डोर आहे ना तिथे आहे इथे बघा तिथून एंट्री दारावरती ते मेन डोर आहे एंट्री प्रवेशद्वार तिथे आहे भगवा डोळात फळकतोय आणि हा आपला समोर आहे लोहगड लोहगड बघा कसं बसला आहे एवढा मोठा बसला आहे पुढेपर्यंत अजून त्या साईडला पण आहे लोहगड आता आपण इथून चाललो आहे परतीच्या प्रवासाला आपण सकाळी होतो ना त्या साईडला तिकडच्या साईडला होतो असा गोल फिरून आपण इकडे आलो आता परत आपल्याला तिकडे पाठी जायचं रिटर्न आणि खाली उतरायचं आहे आता आपण चाललो आहे परतीच्या प्रवासाला आता खाली उतरून बघूया कुठे जायचं आहे काय ते चला भेटूया पुढे अजून काय दाखवायला भेटलं तर दाखवीत राहीन पुढे चला मारुती रायाचं दर्शन जय बजरंग बली आणि त्यात मध्ये काय आहे इथे राहण्यासाठी रूम आहे जय बजरंग बली तोड दे दुश्मन के Hey, hi, what are you doing here? Myself Ajinkya, what is your name? She is, he is, whatever. Here is a good family, one children and I'm sorry. Bye bye. Thank you. किल्ले विसापूर आपण सकाळी इथून प्रवास केला होता रात्री म्हणजे सकाळ होता रात्री अंधार होता आणि आता आपण इथून फायनली निघालोय परतीच्या प्रवासाला बाय बाय किल्ले विसापूर पिठला भाकर दोघांना खातायत तिघांना बघतायत उपाशी मंडळ अजून त्याला काय थाली भेटलेले नाही सर्वांचे एक एक संपले बाजूच्या घरात नाही अजून काही समजत नाही मला जात भरतोय येणार आहे थाली आपली येणार आहे बोल नशील